नमस्कार, मी रिंकू राजपूत आणि आज आम्ही सगळे चला हवा युद्धाला आलो. त्याचं निमित्त असं आहे की माझी नवी फिल्म येते 17 जूनला. त्याचं नाव आहे आठवा रंग प्रेमाचा. नावातच आहे आठवा रंग प्रेमाचा. आपण 7 रंग म्हणतो, सप्तसूर म्हणतो, सप्तपदी, या सगळ्या गोष्टी 7 असतात. पण ही खूप निराळी अशी प्रेम कहाणी आहे आणि मराठीत पहिल्यांदा ज्या मुलीवरती ॲसिड अटॅक होतो तिची लव्ह स्टोरी आहे. तर तिचं जगणं, वावरणं हे सगळं या फिल्ममधून आहे. जी सामान्य मुलगी आणि सडनली आपल्या आयुष्यात जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा ते झेपत नाही कधी कुणाला. आणि मला वाटतं आपल्याकडे अशा कित्येक मुली आहेत, त्यांचं म्हणणं, त्यांचं दुःख, त्यांच्या वेदना कदाचित ह्या फिल्ममधून लोकांपर्यंत पोहोचतात. ज्या मुलीवरती ॲसिड अटॅक झाला हिची प्रेम कहाणी आहे. तर हा जो ॲसिड अटॅक हा जो काही विषय आहे तो लोकांपर्यंत पोहोचवायला तशीच कोणीतरी पाहिजे होती आणि ती ही 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 आहे. आणि त्यामुळे तिला जर काही झाली, वेदना झाली, तर ती लोकांपर्यंत पोहोचणारच. त्यामुळे जेव्हा समीर कर्णिक म्हणालाय खुशबू सिन्हा जी आमची डायरेक्टर आहे कुठे ती माहित नाही, खुशबू सिन्हा, जेव्हा ती घेऊन आली तिला, मी म्हटलं झालं, हा सब्जेक्ट करेक्ट लोकांपर्यंत पोहोचतो. मी याच्यामध्ये कृतिका नावाच्या मुलीची भूमिका करते, जी खूप साधी, सरळ, साधं आयुष्य जगणारी आणि कॉल सेंटरमध्ये काम करणारी मुलगी आहे. आणि जेव्हा तिच्या आयुष्यात तिच्यावरती जेव्हा ॲसिड अटॅक होतो तेव्हा तिला बरेच अर्थात प्रश्न पडतात. कारण प्रत्येक मुलीला वाटतं की आपण सुंदर दिसावं, छान आयुष्य असावं, छान संसार असावा. त्याच्यानंतर येणारे अडथळे ती कशी पार करत जाते आणि शेवटी तिचा हेतू हेच आहे लोकांना सांगण्याचा की तुम्ही चेहऱ्यावरती प्रेम करण्यापेक्षा आतल्या माणसावरती प्रेम करायला शिका. वा. तर तुम्हा सगळ्यांना विनंती करते की 17 जूनला जाऊन थिएटरमध्ये फिल्म बघा, तुम्हाला नक्की आवडेल. काय करताय? का? या ठकुरांचं फवाड बघितलं की मला टकुरांनी दुखायला. अहो गप्प बसा. पोरगी लग्नाला आली आपली आणि तुम्ही बायकोला असं बोलताय. हो, एक मिनिट. हा, ओळख करून द्या तुमची. आम्ही ठाकूर आहे, ठाकूर. आम्ही शोलेच्या ठाकूरचे वंशज आहे. वा, तुम्ही त्या ठाकूरचे वंशज हा, आणि त्या या कालियाचे वंशज. आम्ही आज इकडे आलोय चला हवा युद्धाला. इथे धमाल, मजा, मस्ती सगळंच आम्ही इथे बसून बघतोय. हा, कॉलेज में क्या मिला है? क्या बात है. बेग बरोबर पडतंय. नाही म्हणजे हे असं ठेवायला कपाटात केलं चांगलं तेव्हा. तुम्ही ही धमाल, मजा, मस्ती बघा झी5. अरे नमस्कार, मी तानाजी गळगुंडे. नमस्कार, मी मोनालिसा बागल आणि आज मी आली आहे चला हवा येऊद्याच्या मंचावरती. कारण हवं आहे ना, लवकरच कळेल. नमस्कार, मी अनुप जगदाळे, भिरकिटी या चित्रपटाचा दिग्दर्शक. तर मित्रांनो, 17 जूनला भिरकिटा सिनेमा चित्रपटगृहात येतोय
तर त्याच्या प्रमोशनसाठी आलो इथे चला हवं त्या सेटवर. बिरकीट एक कमाल गोष्ट घेऊन मी येत आहे. जो सिनेमा बनवताना आम्ही धमाल मस्ती केलेली आहे. खूप छान छान आम्ही असा सिनेमा बनवलेला आहे. आणि त्यामध्ये रेश्माने नक्की काय केलं आहे? गावरान भूमिका तर आहेच, पण माझ्यासोबत तुम्हाला मोठ्या पडद्यावरती आता कोण पाहायला मिळणार आहे? वाटते ना, एक्साइटमेंट वाटते ना. मच्छा कोण असेल मच्छा? हां रेश्मा. सो येस, मच्छा आणि रेश्मा आम्ही दोघं आणि आमच्याबरोबर अजून दिग्गज मंडळी, जसे ऋषिकेश जोशी सर, गिरीश कुलकर्णी, कुशल पद्रिके, सागर कारंडे, अशी दिग्गज मंडळी तुमच्या सगळ्यांना भेटायला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येतील. बिरकीटबद्दल सांगायचं झालं तर ती 17 जूनलाच तुम्ही बघा. फक्त एवढं सांगतो की काहीतरी वेगळं काहीतरी मला मिळालं आहे, इंटरेस्टिंग काहीतरी मिळालं आहे बिरकीटमध्ये. तर तुम्ही हा सिनेमा 17 जूनला चित्रपटगृहात पाहावा आणि तुम्ही खूप एन्जॉय कराल ही मी खात्रीपूर्वक सांगतो एक दिग्दर्शक म्हणून. सो येस, आज आम्ही इथे आलो आहे आणि पुढे काय घडणार आहे तुकडवाडीमध्ये हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. माझा क्रश ललित प्रभाकर. बघू दाखव चेहरा. मुकुट काढ. अरे बाई! हा तर ललित प्रभाकर वाटतोय. कोण आहेस तू? स्वप्नील जोशी. कोण? स्वप्नील जोशी. 2-3 आठवड्यापासून सगळ्यांना स्वप्नील जोशी बनायचंय. गुड गुड. तर मित्रांनो, चला हवेच्या सेटवरची आम्ही मस्ती पाहणार आहे इथं बसून आणि तुम्हीही बघू शकता Zee5वर कधीही कुठेही. दीपिका वेडा झालाय तो, दीपिका वेडा. रोलिंग हँड ऍक्शन. इंद्रा 5 मिनिटं दे. एवढं खातो आणि लगेच येतो. ऐक ना सर, तू खरंच उशीर होईल. सॉरी आई. मी इंद्रा इंद्रा अरे इंद्रा ऐक ना. इंद्रा काय? कुठे सॉरी? हा? हा होल्ड वन मोर एकदा करूया. एवढे पुढे जाऊच नको, आउट होतीयस. इंद्रा 10 मिनिटं थांब ना फक्त. तू यार ऐक ना, मला खरंच लेट होणार आहे. मी निघतो. काय रे आई म्हटली एवढी एवढी काय काही आहे? आता दीपिका बरी झाली, आता तरी खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष नको करू. आई ऐक ना, खरंच ॲक्च्युली डॉक्टरांनी दीपिका मॅडमसाठी हाताचा काही व्यायाम सांगितला आहे आणि तो मला करून घ्यायला सांगितला आहे. म्हणूनच मी जातो आणि मॅडमच्या औषधांचंही बघायचं आहे. 5 मिनिटं एवढं संपवतो लगेच येतो. ऐक ना, उशीर होईल सर. तू सॉरी, मला जावं लागेल. ऐक इंद्रा इंद्रा ऐक ना. इंद्रा इंद्रा काय हो? कुठे सॉरी? हा? कुठे निघाला? सासूबाई, बाहेर जाताना कुठे चाललाय असं विचारायचं नसतं. एवढी साधी गोष्ट तुम्हाला नाही माहिती? सानिका, तू विसरली असशील ना, तर तुला आठवण करून देते की मी कार्तिकची आई आणि तुझी सासू आहे. त्यामुळे तुम्ही कुठे जाताय हे विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. जाऊ देत नाही. सकाळी सकाळी कुठे सुरू होते? तू उत्तर दे ना माझ्या प्रश्नाचं. गाढव, कुठे जाऊन घोळ घालू नका म्हणजे झालं. जाऊ द्या ना काकू. कुठे सकाळी सकाळी वाद घालताय? ते आजपर्यंत कधी ऐकलंय तुमचं तो जे आज ऐकणार आहे? एक त्या तुला किती वेळा सांगितलं रे आमच्यामध्ये कार्तिक, बासा. बोल. तू मलाच बोल. प्रत्येक वेळीनं तुला माझ्याच चुका दिसतात. दिसणारच. मी काय विचारलं? साधा प्रश्न होता की नाही माझा, की सकाळी सकाळी कुठे चाललाय? ना हिने उत्तर दिलं ना तू उत्तर दिलंस. आई आहे ना मी तुमची. काकू जाऊ दे ना, ह्याची तरी काय चूक आहे? नाहीतरी तो हिच्या तालावर नाचणारा बैलच आहे ना. सत्तू, पास आता. काय म्हणाला? बाई, आता तू बोलस. उद्यापासून काय? म्हणजे उद्यापासून वेळ बदलणार आहे. देऊ चल.
हॅलो हाय, माझं नाव सागर देशमुख आणि आज मी या चला हवा येऊ द्याच्या सेटवरती आलेलो आहे. हाय, मी पर्ण पेठे. आमची फिल्म मीडियम स्पायसी रिलीज होती आहे 17 जूनला. हॅलो हाय नमस्कार, मी ललित प्रभाकर, मीडियम स्पायसीमधला निस्सीम, आणि मी तुम्हाला आज भेटायला आलो आहे चला हवा येऊ द्याच्या सेटवर. आमच्या फिल्मला प्रमोट करायला मी इथे आलो आहे. मीडियम स्पायसी ही मोहित टाकळकर दिग्दर्शित फिल्म सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. सगळ्यात ग्रेट म्हणजे ही फिल्म फूड इंडस्ट्री आणि शेफ्सच्या आयुष्यावर असल्यामुळे एक परिपूर्ण मेजवानी सगळ्या प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे 17 जूनला थिएटर्समध्ये. जसं आपण जेवताना आपल्या ताटात वेगवेगळे पदार्थ असतात, पोळी असते, भाजी असते, कोशिंबीर असते, आमटी असते, तिखट भजी असते, ठेचा असतो, वेगवेगळे फ्लेवर्स आपल्या ताटात असतात जेवताना, आणि ते ताट आपण जेव्हा त्यातलं जेवतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. तसंच ही जी फिल्म आहे ह्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहे. ही फिल्म नात्यांविषयी आहे, ही फिल्म फॅमिलीविषयी आहे, मित्रमैत्रिणींविषयी आहे, आणि अर्थातच प्रेमाविषयी पण आहे. ही आत्ताच्या काळातली फिल्म आहे आणि तुम्हाला ती नक्की आवडेल अशी आम्हाला आशा आहे. तर एखादं नातं होण्यासाठी, ते चांगलं होण्यासाठी, ते टिकण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो, लक्ष द्यावं लागतं, जीव ओतावा लागतो, आणि तेच सांगायचा प्रयत्न आम्ही आमच्या सिनेमातनं केला आहे. त्यामुळे आमच्या सिनेमातली जी पात्रं आहेत ती तुमच्या रोजच्या आयुष्यातली आजूबाजूची सगळी माणसं आहेत, आणि त्यांच्या रिलेशन्सचा, त्यांच्या केमिस्ट्रीचा त्या निस्सीमवर होणारा, म्हणजे निस्सीमचं पात्र मी साकारतो, तर त्याच्यावर होणारा परिणाम हा तो सिनेमा आहे. तर मला वाटतं की तोच परिणाम आपल्या सगळ्यांवरच होईल, कारण त्याच्या दृष्टिकोनातून त्याला ते सगळं दिसत राहतं, जे आपणही रोज बघत असतो. पण ते थांबून बघणं गरजेचं असतं. या धावपळीत कुठेतरी आपण ते विसरून गेलो. माहोल अतिशय गरम झाला, म्हणजे जशी कढई तापलेली असते आणि त्याच्यामध्ये फूड इन्ग्रेडियंट्स आपण करून एक खूप चांगला पदार्थ लोकांना खाऊ घालतो, त्याचप्रमाणे हवा येऊ द्याचं हे वातावरण अतिशय तापलेलं आहे. ती कढई गरम झाली आणि आम्ही सगळेजण एन्जॉय करायला अक्षरशः उत्सुक आहोत. आम्ही चला हवा येऊ द्याच्या सेटवर आलो आहे. मीडियम स्पायसीची अख्खी टीम इकडे आली आहे आणि आम्ही आता तिकडे बसणार आहोत, आणि इथे जी धमाल होणार आहे ती आम्ही पाहणार आहोत आणि मज्जा करणार आहोत. सतरा जूनला आमचा सिनेमा रिलीज होतोय, तर थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा मीडियम स्पायसी, आणि तोपर्यंत बघत राहा चला हवा येऊ द्या झी5वर. कधीही कुठेही. इकडनं विचार करतो, इकडनं शॉट घेतला, इकडनं घेताना काय दिसेल, मी इकडे तोंड करून दिसेल या ॲक्सिस, इकडे तोंड करून असेल, आणि माझ्या मागे काय आहे? ते कपाळ आडवं. असा कॅमेरे किंवा पे आपण इकडे आलो, इकडे तोंड अँगल हळूहळू असा विचार करतो, संकटांना तोंड विचार जवळ येतो आपण, सहवास वाढत जातो, मग सगळं त्रास, उस्मट, भांडणं सगळंच संपतं. एनिवे, माझी मम्मा पूर्णपणे एकटी असण्यापेक्षा तू तिचा मित्र आहेस, हे फार चांगलं, आणि हेही चांगलं आहे की फक्त मित्रच आहेस. तिच्या आयुष्याच्या या फेजमध्ये तेवढंही नका. इथे सर रेसलेस आहेत, त्यांचं अर्ध लक्ष दरवाजाकडे, आणि तिकडे तुमचं सुरुवातीचं कॉन्व्हर्सेशन सुरू झालं. सर घ्या ना तुम्ही पण, सर घ्या ना. तू असं बोलते जसं काही सरांना उखाणाच घ्यायला सांगते. उखाणा माहित नाही, पण मी घास घ्यायचा आग्रह नक्कीच करू शकते. सौरभचं तितके फ्रेंडली आहे सर आहात ना? ते म्हणतील मग तिथे एकदम विचारा, आहात ना सर, किंवा सर आहात ना, ते ती होईल ते नंतर ह्याच्यामध्ये ती एकत्र होणार. आई ग, एक आर्टिस्टची गाणी लागली ना की मला कशा एकदम गुदगुल्याच होतात. हो ना. उखाणा माहित नाही,
पण मी घास खायचा आग्रह नक्कीच करू शकते. सौरभ सर तितके फ्रेंडली आहे. सर आहात ना? आहात सर. बरोबर साहेब, तुमचं हरित अमृत जेवणाच्या सोबतीला काय चालू आहे? काय कसं काय? मस्त बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया. भाऊजी ऍक्शन. चला भाऊजी भाऊजी अगं वही तू आज ऑफिसमध्ये बस बस. काय बस हा माणूस आहे ना माझं दिवाळं काढणार आहे अक्षरशः.